मागच्या वेळेस आपण यू आर याचा वापर करून सेंटेन्सेस बनवले होते. यू आर हिअर, यू आर नॉट हिअर, आर यू हिअर, आर यू नॉट हिअर, अशा टाईपचे आपण सेंटेन्सेस पाहिले. यूचा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. यूचे 3 उपयोग आहेत. ते कोणते कोणते आहेत तुम्ही मागच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला दिली इथे. आता जो दुसरा उपयोग आहे यूचा, यू म्हणजे तुम्ही. समोरची व्यक्ती एकच असेल, पण म्हणजे ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहोत ती व्यक्ती जर आपल्याहून वयाने मोठी असेल तरी देखील यूचाच वापर करावा. असा वापर करून आपण याचे सेंटेन्सेस बनवूया. तर आता इथे घेते मी यू आर. यू सोबत लगेच आर येतं, हे तुम्हालाही माहिती आहे. यू आर माय फादर. तुम्ही माझे वडील आहात. आता इथे आपण याचा अर्थ लिहूया. यूचा अर्थ इथे आपण घेतोय तुम्ही, कारण आपण मोठ्या व्यक्तीशी बोलतोय. आपल्याहून मोठे असतात आपले वडील, आपले काका, आपले आजोबा किंवा इतर कोणीही व्यक्ती अशी जी आपल्याहून वयाने मोठी आहे त्यांच्याशी बोलताना आपण यूचाच वापर करणार. पण इथे मराठी अर्थ मात्र बदलेल. यू आर माय फादर. तुम्ही माझे वडील आहात. त्यानंतर नेक्स्ट येईल आपलं निगेटिव्ह सेंटेन्स, जसं आपण मागच्या वेळेस केलं. यू आर नॉट माय फादर. तुम्ही माझे वडील नाही. याचा क्वेश्चन कसा बनवायचा हे बघूया. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण ते शिकलो आहोत. आता तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला ती प्रॅक्टिस आत्तापर्यंत सहज झाली असेल. तुम्हाला माहिती आहे यू आरचा आपण क्वेश्चन बनवताना करतो आर यू. बाकीचं सेंटेन्स जशाल तसं. आर यू माय फादर म्हणजे तुम्ही माझे वडील आहात का. आता तुम्ही माझे वडील नाही आहात का, हे निगेटिव्ह क्वेश्चन करायचं आपल्याला याचा. तर तो कसा होईल, आर यू. क्वेश्चन आहे त्यामुळे आर पहिलेच राहील. आर यू नॉटमध्ये घालावं लागेल नाही. आर यू नॉट माय फादर. तुम्ही माझे वडील नाही आहात का, क्वेश्चन मार्क. आता चारही सेंटेन्स आपण एकसाथ बघूया. पहिलं सेंटेन्स आहे यू आर माय फादर. तुम्ही माझे वडील आहात. दुसरं सेंटेन्स आहे यू आर नॉट माय फादर. तुम्ही माझे वडील नाही आहात. याचा क्वेश्चन बनवताना आर यू माय फादर. तुम्ही माझे वडील आहात का. आणि पुढचा क्वेश्चन निगेटिव्ह क्वेश्चन, आर यू नॉट माय फादर. तुम्ही माझे वडील नाही आहात का. अशा प्रकारे आपला हा एक सेट तयार झाला. इथे फादरच्या जागी आपण वेगवेगळे वर्ड्स वापरू शकतो, जसं की ग्रँडफादर म्हणजे आजोबा किंवा अंकल म्हणजे काका. तुम्हाला काही सुचत असेल तर तुम्हीसुद्धा मनाने शब्द घेऊन सेंटेन्स तयार करू शकता. आता यूचा अजून एक वापर बघणार आहोत, अनेक वचन. एकापेक्षा जास्त लोकांशी बोलत असताना सुद्धा यूचा वापर करू शकतो. एकापेक्षा अधिक लोकांशी बोलताना देखील यूचा वापर केला जातो. ते तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे स्टुडंट्स असतील, आणखी कोणी लोक असतील, तर या सगळ्यांशी बोलताना आपण यूचा वापर करू शकतो. आता आपण त्याच्याशी रिलेटेड सेंटेन्सेस बघूया. त्याचा सेट बनवू आपण. यू आर माय फ्रेंड्स. इथं अनेक वचन आहे त्यामुळे हे एस लावणं गरजेचं आहे. यू आर माय फ्रेंड म्हटलं तर असं होईल की तू माझा मित्र आहेस किंवा तू माझी मैत्रीण आहे, एकाशीच बोलतोय असा अर्थ होईल. एस लावणं गरजेचं आहे जर तुम्ही अनेक लोकांशी बोलत असाल, एकापेक्षा जास्त लोकांशी बोलत असाल. याचा अर्थ होतो तुम्ही माझे मित्र आहात किंवा मैत्रिणी आहात. डिपेंड्स तुमचे ते कोण आहेत, फ्रेंड्स, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत की दोन्ही आहेत. त्यानुसार तुम्ही इथे मराठीमध्ये अर्थ लिहू शकता. तुम्ही कोणाला उद्देशून बोलत आहात त्यानुसार इथे फरक पडेल. तुम्ही माझे मित्र किंवा मैत्रीण आहात. आता याचं निगेटिव्ह करताना पुन्हा तेच यू आर, त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे नॉट. यू आर नॉट माय फ्रेंड्स. तुम्ही माझे मित्र मैत्रिणी नाही आहात. आता आपण याचं क्वेश्चन बनवणार आहोत. यू आरचं आपण बनवतो आर यू. आर यू माय फ्रेंड्स. तुम्ही माझे मित्रमैत्रिणी आहात का. आणि नेक्स्ट सेंटेन्स आपलं येईल निगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे आर यू नॉट माय फ्रेंड्स. तुम्ही माझे मित्र नाही आहात का. आता मी जसं सांगितलं की जशी मराठीची वाक्यरचना आहे तशी सेम टू सेम इंग्लिशमध्ये होईलच असं नाही. जर तुम्ही वर्ड टू वर्ड अर्थ लावायचा प्रयत्न केला, वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न केला तर इंग्लिश शिकणं खूप अवघड होऊन जाईल. अजून जास्त किचकट होईल, अजून जास्त कन्फ्युजन वाढेल. त्यापेक्षा अशा पद्धतीने केल्यावर खूप सोपं जातं. पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघा. आयपासून तुम्हाला सगळे व्हिडिओज मी दाखवते आहे करून, त्याचे सेंटेन्सेस
आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम या सगळ्यांचा वापर करून आपण सेंटेन्सेसचे सेट अशा प्रकारचे बनवणार आहोत. आता आपण सगळे वाक्य एक साथ बघूया. यू आर माय फ्रेंड्स, यू आर नॉट माय फ्रेंड्स, आर यू माय फ्रेंड्स, आर यू नॉट माय फ्रेंड्स. म्हणजे तुम्ही माझे मित्रमैत्रिणी आहात, तुम्ही माझे मित्रमैत्रिणी नाही आहात, तुम्ही माझे मित्रमैत्रिणी आहात का, आणि तुम्ही माझे मित्रमैत्रिणी नाही आहात का. आता फ्रेंड्स या शब्दाच्या जागी आपण इथे वेगवेगळे शब्द घेऊ शकतो. जसं आधी पण आपण सेंटेन्सेस बनवलेत वेगवेगळे शब्द वापरून. जसं की तुम्ही माझे आईवडील आहात, यू आर माय पॅरेंट्स, किंवा तुम्ही माझे शिक्षक आहात किंवा शिक्षिका आहात, यू आर माय टीचर्स, किंवा मग तुम्ही माझे फॅमिली मेंबर्स आहात. फॅमिली मेंबर्स म्हणजे कुटुंबातील सदस्य, यू आर माय फॅमिली मेंबर्स. अशाच प्रकारे एकाच वेळी 4 सेंटेन्सेस बनवायला शिकू शकतो. एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह, एक क्वेश्चन आणि एक निगेटिव्ह क्वेश्चन. अशा प्रकारचे सेंटेन्सेस बनवता येतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वी आरचे सेंटेन्सेस बघणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, गुड बाय फ्रेंड्स.